नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय केम लर्निंग. या एपिसोडमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस हे कायनेटिकली लेबाईल आणि कायनेटिकली इनर्ट केव्हा असतात, कुठल्या टाईपचे कॉम्प्लेक्सेस हे कायनेटिकली लेबाईल आणि कायनेटिकली इनर्ट असतात, त्याचं थोडंसं डिस्कशन करायचं आहे. या मागच्या एपिसोडमध्ये मी कायनेटिक लेबिलिटी किंवा इनर्टनेस ठरवण्यासाठी ज्या बेसिक महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्याचा थोडंसं डिस्कशन मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण त्या डिस्कशनच्या आधारावरती किंवा त्या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला एखादा कॉम्प्लेक्स कायनेटिकली इनर्ट आहे किंवा लेबाईल आहे ते ठरवता कसं येतं त्याचं आपण थोडंसं डिस्कशन या एपिसोडमध्ये करणार आहे. डिस्कशन सुरू करण्या अगोदर दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी इनर्ट डी ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशनसाठी वापरलेली असते, जसं की आता इथं 3D ऑर्बिटल आहे. आपण 3Dचं एक्झाम्पल जर घेतलं किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचं एक्झाम्पल जर घेतलं तर ही झाली 3D ऑर्बिटल, ही झाली 4s ऑर्बिटल, ही झाली 4p ऑर्बिटल आणि त्याच्या पुढे शेवटी येते ती 4d ऑर्बिटल, बरोबर. सो या 3 ऑर्बिटल्स पैकी जर ही इन्नर डी ऑर्बिटल वापरलेली असेल तर त्याला आपण इन्नर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असं म्हणतो. बॉन्ड फॉर्मेशनसाठी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये ML टेकन 6 टाइम्स असा जर कॉम्प्लेक्स असेल तर त्याच्यामध्ये लिगँड 6 जे बॉन्ड तयार करतील त्याच्यामध्ये या आतल्या 2 डी ऑर्बिटल्स जर वापरले गेले असतील तर त्याला आपण इन्नर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असं म्हणतो. आणि जर आउटर 2 डी ऑर्बिटल वापरले गेले असतील तर त्याला आपण आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असं म्हणतो. हे मागच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलेले. पर्टिक्युलरली दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही डिस्कशन करताना कायम लक्षात ठेवा. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे SN1 मेकॅनिझम किंवा ज्याला आपण डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम म्हणतो ती एक, आणि SN2 मेकॅनिझम ज्याला आपण असोसिएटिव्ह मेकॅनिझम म्हटलं ती एक मेकॅनिझम. याचं डिस्कशन SN1 मेकॅनिझम कशा प्रकारे होते किंवा डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम म्हणजे काय, असोसिएटिव्ह मेकॅनिझम किंवा SN2 मेकॅनिझम म्हणजे काय, याचं डिस्कशन आपण मागच्या आधीच्या 2 एपिसोड्समध्ये पाहिलेलं आहे. सो तोच पार्ट पुढे इथं कंटिन्यू करूया. SN1 आणि SN2 मेकॅनिझमचे महत्त्वाचे सगळ्यात महत्त्वाचं फीचर काय आहे तर SN1 मेकॅनिझम मध्ये जो रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, जी स्लो स्टेप ऑफ द रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये काय होतं, बॉन्ड ब्रेक होतो. काय होतो, बॉन्ड ब्रेकिंग. बॉन्ड ब्रेकिंग इज द फीचर फॉर SN1 मेकॅनिझम, व्हाईल बॉन्ड मेकिंग इज द फीचर फॉर SN2 और असोसिएटिव्ह मेकॅनिझम. सो ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कुठली, SN1 मेकॅनिझमचं फीचर काय महत्वाचं, बॉन्ड ब्रेकिंग, आणि SN2 मेकॅनिझमचं फीचर महत्वाचं काय आहे, बॉन्ड मेकिंग. सो ज्या ठिकाणी बॉन्ड ब्रेक व्हायचा असेल तो बॉन्ड वीक असला पाहिजे, आणि ज्या ठिकाणी बॉन्ड तयार व्हायचा असेल, नवीन बॉन्ड तयार व्हायचा असेल, तो कसा असला पाहिजे, कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंगर असला पाहिजे. सो आता हे स्ट्रॉंगर आणि वीकर बॉन्ड कसे असतील ते पण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवली. त्यानंतर स्ट्रॉंग बॉन्ड केव्हा तयार होतो, ज्या वेळेला इन्नर डी ऑर्बिटल यूज केली जाते, म्हणजे आतली डी ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशन मध्ये वापरलेली असते, त्यावेळेला जो बॉन्ड तयार होतो तो बॉन्ड इझिली तयार होतो. ओके, तो बॉन्ड काय होतो, इझिली तयार होतो, किंवा तो बॉन्ड जो तयार होतो तो स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो. देअरफॉर व्हेनेवर देयर इज अ यूज ऑफ इन्नर डी ऑर्बिटल, दिस इज व्हॉट, इन्नर डी ऑर्बिटल, and when this inner d orbital is used for the bond formation, the bond is always strong bond. The formed bond is always what, strong bond. Then if the outer d orbital is used for the bond formation, then the bond formed is comparatively weaker bond. Okay, so लिगँड सोबत मेटलची कुठली ऑर्बिटल वापरलेली असते त्याच्यावरनं बॉन्डची स्ट्रेंथ ठरत असते. जर आतली डी ऑर्बिटल वापरली असेल तर तो बॉन्ड कसा असतो, कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंगर असतो. का स्ट्रॉंग असतो, कारण आतली डी ऑर्बिटल ही मेटलच्या न्यूक्लियसच्या जवळ असते. सो जे काही इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये एंटर करतील आतल्या डी ऑर्बिटलमध्ये ते न्यूक्लियस कडनं काय करतील, फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करतील. कम्पॅरेटिव्हली तेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आउटर डी ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉन वरती नसणार आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली इथला जो बॉन्ड तयार होईल तो कम्पॅरेटिव्हली कसा असेल, मोर स्ट्रॉंगर असेल दॅन द बॉन्ड फॉर्म्ड इन द प्लेस. दुसरी गोष्ट, दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर, इफ यू वॉन्ट टू ब्रेक द बॉन्ड,
if you want to break the bond, then this bond will be broken easily than this bond. म्हणजे जर बॉन्ड आतल्या साईडला असेल तर तो बॉन्ड ब्रेक होणं, इझिली ब्रेक होणं मुश्किल असेल. त्यावेळेला बॉन्ड ब्रेक कुठे होऊ शकतो, बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो तो 4d ऑर्बिटल किंवा आउटर डी ऑर्बिटल मध्ये जर लिगँडचा बॉन्ड असेल तर तो इझिली ब्रेक होऊ शकतो. सो ज्या ठिकाणी बॉन्ड ब्रेकिंगचा फीचर येईल किंवा आउटर ऑर्बिटल मधले बॉन्ड्स असतील लिगँड मध्ये, रिएक्टंट मॉलिक्यूल जो आहे तो रिएक्टंट लिगँड कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल जो आहे त्याचा बॉन्ड जर आउटर ऑर्बिटल मध्ये असेल तर त्या ठिकाणी बॉन्ड ब्रेकिंग ही फीचर महत्वाचं ठरेल किंवा बॉन्ड ब्रेकिंग इझियर असेल. आणि बॉन्ड ब्रेकिंग हे इझियर असेल त्यावेळेस मेकॅनिझम कुठली होईल, SN1 टाईप मेकॅनिझम पॉसिबल असेल. कारण SN1 मेकॅनिझमचं महत्वाचं फीचर काय आहे, बॉन्ड ब्रेकिंग आहे. बॉन्ड मेकिंगचा ज्यावेळेस प्रश्न येईल किंवा नवीन बॉन्ड तयार करण्याचा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेस इनर डी ऑर्बिटल मधला बॉन्ड स्ट्रॉंग असतो असं आपण म्हणतोय. आणि बॉन्ड मेकिंग हे फीचर कोणाचं आहे, SN2 मेकॅनिझमचं फीचर आहे. तुम्ही पाहिलेलं आहे मागच्या काही एपिसोड्स मध्ये की SN2 मेकॅनिझम मध्ये 7 कोऑर्डिनेट इंटरमिडिएट आधी तयार होतो स्लो स्टेप मध्ये. सो तिथं आधी बॉन्ड फॉर्मेशन होतं. सो इन दॅट केस इफ द बॉन्ड फॉर्मेशन इज द फीचर for this SN2 mechanism, that the bond will be strong if the bond formed inside the inner d orbital instead of outer d orbital. Therefore you can say that the bond formation feature suit for SN2 mechanism. Therefore the bond form, if the bond is going to form inside the inner d orbital, then it will be the more stronger. If it is bond formation taking place outer d orbital, then it will be the comparatively weaker bond. So दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवा की बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग हे जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये बॉन्ड्सची स्ट्रेंथ सुद्धा महत्वाची तितकीच आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवून कुठल्या एक SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम मधलं फीचर बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग, आणि त्याच्यानंतर बॉन्डची स्ट्रेंथ, कुठला बॉन्ड कंपॅरेटिव्हली तयार होण्यासाठी स्ट्रॉंग असतो किंवा कंपॅरेटिव्हली ब्रेक होण्यासाठी कुठला वीकर असतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवून आपण आता पुढचं डिस्कशन करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय, लेबाईल कॉम्प्लेक्सेस किंवा इनर्ट कॉम्प्लेक्सेस कशा पद्धतीने असतील, कुठल्या कॉम्प्लेक्सला आपण लेबाईल ठरवू शकतो किंवा कुठल्या कॉम्प्लेक्सला आपण इनर्ट ठरवू शकतो. आपल्याला काय डिस्कस करायचंय, लेबाईल अँड इनर्ट कॉम्प्लेक्सेस. ओके, तो आपण लिहून घेऊ आधी टॉपिक, लेबाईल अँड इनर्ट कॉम्प्लेक्सेस. ओके, लेबाईल अँड इनर्ट कॉम्प्लेक्सेस. सो आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. आधी D1 सिस्टीम पासून सुरुवात करूया. D1 सिस्टीम मध्ये काय असेल, ही 3D ऑर्बिटल आहे बरोबर, 1 2 3 4 ही 3D ऑर्बिटल, ही 4s ऑर्बिटल आहे, सॉरी 4s ऑर्बिटल, ही 3D ऑर्बिटल. आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे एक्झाम्पल घेऊया म्हणून आपण इथं काय लिहिलंय 3D 4s असं लिहितोय. जर सेकंड ट्रान्झिशन सिरीज असेल तर सुरुवात 4D पासून होईल बरोबर, ही फर्स्ट सेकंड आणि थर्ड. सो इथे ही 4p ऑर्बिटल असेल आणि शेवटी काय असेल 4D ऑर्बिटल, 1 2 3 4. दिस इज व्हॉट 4D ऑर्बिटल. सो या पद्धतीनं या D ऑर्बिटल, S ऑर्बिटल आणि P ऑर्बिटल असतील. आता जर D1 कॉन्फिगरेशनचा जर विचार केला आपण तर इथे काय असेल, 1 इलेक्ट्रॉन असणार आहे बरोबर, मेटलचा स्वतःचा काय असेल 1 इलेक्ट्रॉन असेल. आणि जर आपण मेटल आयन इन 2+ ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करणार असू, M+2 metal ion in 2+ oxidation state with ligands attached, 6 ligands attached to this, असं जर कन्सिडर करणार असो आपण तर S मधले 4s मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स असतील ते आपल्याला घालवायला लागतील बरोबर, ते इलेक्ट्रॉन्स काढून टाकायला लागतील. सो इफ यू रिमूव्ह these 2 electrons from 4s orbital, there will be the formation of 2+ ions. Okay, M2+ ion. Now there will be only 1 electron present in the d orbital and you will have the 4 vacant d orbitals. Okay, so if there is a requirement of formation of metal complex, okay, if there is a requirement of formation of metal complex, and if this molecule or this complex is having already 6 electrons of the 6 ligand molecules with which configuration or which hybridization, this is what D2sp3 हायब्रिडायझेशन, असं या कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन असेल. आणि या कॉम्प्लेक्सच्या संपर्कात जर एखादा Y लिगँड, न्यूक्लिओफिलिक लिगँड जर आला तर इथे सबस्टिट्यूशन रिएक्शन जी काय होईल त्या पद्धतीमध्ये आपल्याला काय मिळेल, L टेकन 6 सेकंड टेकन 5 टाइम्स अँड Y अशा पद्धतीने इथे सबस्टिट्यूशन झालेलं बघायला मिळेल. सो कॉम्प्लेक्स इनर्ट आहे का लेबाईल आहे ते आपल्याला याच्यात ठरवायचंय. So you can say that if there is a replacement of one ligand L molecule by the Y ligand, therefore
there are two vacant orbitals inside the d orbital, okay, inside the d orbital, and if incoming y nucleophilic ligand enters the electron here, कुठे इलेक्ट्रॉन इथे 3D ऑर्बिटल मध्ये जर त्याने इलेक्ट्रॉन डोनेट केले तर तिथे जागा आहे, शिल्लक आहे, दोन व्हॅकंट डी ऑर्बिटल आहेत. सो दोन व्हॅकंट डी ऑर्बिटल असल्यामुळे सातवा बॉन्ड सुद्धा तयार करणं इथं इझिली पॉसिबल आहे. बरं, दुसरी गोष्ट, ह्याच डी ऑर्बिटल का वापरायच्या, 4D का नाही, तर तयार होणारा जो बॉन्ड आहे किंवा बॉन्ड मेकिंग हे जे फीचर आहे त्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड जर तयार होत असेल तर मेटल आणि वाय लिगँड, येणारा इनकमिंग वाय लिगँड जो आहे त्यातला बॉन्ड स्ट्रॉंग तयार व्हायचा असेल तर तो कुठे व्हायला पाहिजे, 3D ऑर्बिटल मध्ये व्हायला पाहिजे. देअरफॉर यू मस्ट फॉर्म द बॉन्ड इन द 3D ऑर्बिटल. सो द इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय द 7th ligand, that is y ligand in this case, will be donated in this particular orbital, okay, and 7th bond that will be formed here by the L ligand. These are the ligands, other ligands which are present previously, L type, L type, L and L. So these are the 6 ligands which are priorly present, and the new incoming ligand, it's Y, is going to form the bond at this place, okay. So this is not L, this is Y ligand. So this will donate the electron inside the 3D orbital. That means it will make the bond first, and bond making, if there is a formation of bond first before the dissociation of 7th bond. So this is the feature of SN2 mechanism. So you can say that this complex, that is D1 system containing complex, ज्या कॉम्प्लेक्सेस मध्ये D1 सिस्टीम प्रेझेंट असते त्यांच्यामध्ये SN2 म्हणजेच असोसिएटिव्ह टाइप मेकॅनिझमने हा कॉम्प्लेक्स काय असू शकतो, लेबाईल असू शकतो. लेबाईल म्हणजे काय, तो पटकन रिएक्ट होऊ शकतो. कायनेटिकली आपण लेबाईल कोणाला म्हणतो, जो फास्ट रिएक्ट होतो त्या कॉम्प्लेक्सला आपण लेबाईल असं म्हणतो. सो SN2 मेकॅनिझमने इथं बॉन्ड फॉर्मेशनसाठी जागा शिल्लक असल्यामुळे हा कॉम्प्लेक्स कसा असेल, लेबाईल असेल. बाय विच मेकॅनिझम, असोसिएटिव्ह ऑर SN2 मेकॅनिझम. नाउ वी विल गो फर्दर फॉर सेकंड टाइप ऑफ सिस्टीम, that is D2 system, okay. We will go further for second system, that is D2 system. D2 system मध्ये काय असेल, अजून एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इथे प्रेझेंट असेल. सो irrespective of ligand, that is either ligand is weak field or strong field, या केस मध्ये काय होईल, दोन इलेक्ट्रॉन्स जरी असले तरी परत एकदा सातवा बॉन्ड तयार करणं पॉसिबल आहे. जो वाय लिगँड असेल इनकमिंग त्यानं परत सातवा बॉन्ड तयार करणं पॉसिबल असेल, कारण इथली एक वॅकंट ऑर्बिटल असणारच आहे अवेलेबल. सो परत एकदा वाय लिगँड तयार होऊ शकतो, आणि हा परत वाय लिगँड तयार होऊ शकत असल्यामुळे सातवा बॉन्ड इथे तयार होऊन मग डिसोसिएशन होऊन यातला कुठला तरी एक L चा बॉन्ड डिसोसिएट होऊन मग परत ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये ML5Y या टाइपच्या कॉम्प्लेक्स मध्ये परत कन्व्हर्जन होऊ शकत असेल. सो अशा टाइपने इथे सबस्टिट्यूशन रिएक्शन पॉसिबल होऊ शकत असेल. देअरफॉर this is the feature again, that is bond formation first takes place with Y molecule, Y ligand, and then bond with L dissociate, any one of the L dissociate. So you can say that this is the feature for SN, again SN2 mechanism. So you can say that the complexes of D2 system are लेबाईल बाय द SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम न ते काय असतील, लेबाईल असतील. पुढे जाऊया आपण. आता पुढची सिस्टीम D3 शिकायची आपल्याला, बरोबर. आणि D3 सिस्टीम मध्ये काय असणार आहे, D3 सिस्टीम मध्ये एक इलेक्ट्रॉन अजून एका डी ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट असेल. सो आता D3 सिस्टीम मध्ये अशा पद्धतीची परिस्थिती असणार आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 इलेक्ट्रॉन्स, हे 3 इलेक्ट्रॉन्स हवं तर आपण हे लिगँडचे इलेक्ट्रॉन्स आता दुसऱ्या ह्याच्यानं दाखवू किंवा वेगळ्या नोटेशन्सनं दाखवूया, सिम्बॉल्सनं दाखवूया. एक्स 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 हे जे सिम्बॉल्स आहेत हे आपण लिगँडच्या इलेक्ट्रॉन्ससाठी यूज करूया. यू विल अंडरस्टँड बेटर. पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये, पहिल्या 2 एक्झाम्पल मध्ये सुद्धा असं दाखवलं तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. ओके, सो दीज आर द लिगँड्स, इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय द लिगँड मॉलिक्युल्स. ओके, and therefore donated by the ligand molecules L, and there is one unpaired electron in each of the d orbital. So there is no vacant space for the formation of new bond with incoming Y nucleophilic ligand. Okay, so D3 system मध्ये व्हॅकंट स्पेस आतल्या ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट नाहीये, बरोबर. सो बॉन्ड नवीन तयार करायचा असेल तर तो कुठे तयार करायला पाहिजे, 4D ऑर्बिटल वापरायला पाहिजे. सातवाचा बॉन्ड तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी ऑर्बिटल कुठली वापरायला लागेल, 4D ऑर्बिटल वापरायला लागेल. अँड इफ द बॉन्ड फॉर्म्स, 7th बॉन्ड फॉर्म्स इन द 4D ऑर्बिटल, देन इट विल बी व्हॉट, इट विल बी व्हेरी मच less stable, because this is orbital of higher energy and therefore the bond will be the weaker than the bond formed in the 3D orbital. हे झालं एक प्रॉब्लेम. म्हणजे हा कॉम्प्लेक्स SN2 मेकॅनिझम न लेबाईल होऊ शकत
नाही, बरोबर. SN2 मेकॅनिझम न रिॲक्ट होऊ शकत नाही, कारण SN2 मेकॅनिझम मध्ये आधी बॉन्ड फॉर्म करायला लागतो, ज्याला आपण असोसिएशन म्हणतो. तो बॉन्ड फॉर्मेशनला इथे जागा शिल्लक नाही, कारण 3D ऑर्बिटल फुलफिल्ड आहे. 4D ऑर्बिटल मध्ये बॉन्ड तयार होऊ शकत नाही, कारण 4D ऑर्बिटल ही हायर एनर्जीची ऑर्बिटल असल्यामुळे तयार होणारा जो वाय सोबतचा बॉन्ड तयार केला तर तो वीकर असेल, तो लगेच डिसोसिएट होईल, सो रिव्हर्सिबल रिएक्शन होईल. म्हणून वायचा बॉन्ड इथे नवीन तयार करणं पॉसिबल नाही. हे झालं SN2 च्या बाबतीत. SN1 रिएक्शन हा लेबाईल असू शकतो का, ते पण आपण चेक करूया. SN1 मेकॅनिझम मध्ये काय महत्वाचं फीचर आहे, बॉन्ड ब्रेकिंग हे महत्वाचं फीचर आहे. आणि बॉन्ड ब्रेकिंग साठी बॉन्ड कुठल्या ऑर्बिटलमध्ये फेवरेबल असेल प्रेझेंट असलेला, 4D ऑर्बिटल मध्ये जर असेल तर तो इझिली ब्रेक होईल, म्हणजे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असेल तर तो इझिली ब्रेक होईल. इफ द कॉम्प्लेक्स इज इनर ऑर्बिटल, then the bond present between metal and ligand is highly strong bond and it is not easily broken down than if the bond is present in outer orbital. Therefore bond breaking is also not possible in the case of 3D system. So there is no possibility of either reaction or substitution reaction by SN2 mechanism, or there is also no possibility for the reaction by SN1 mechanism also. So there cannot be possibility of SN2 or SN1 mechanism, and therefore you can say that D3 system complex containing D3 system are always inert. Keep in mind that for D1 and D2 system they are labile by SN2 mechanism, we saw that. And now what we are making the statement that the complexes containing D3 system, they are always inert, they cannot react by either SN2 or SN1 mechanism also. We will move further now. फॉर D4 सिस्टीम, D4 मध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत. D4 सिस्टीम मध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत. स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर इथे पेअरिंग झालेली असणार आहे अशा पद्धतीची. ओके, कशी पेअरिंग होते ते मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. हवं तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यात परत एकदा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. सो D4 सिस्टीम असेल आणि जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल, ही केस कशाची सांगितलेली आहे आपण इथे, स्ट्रॉंग फील्ड लिगँडची, बरोबर. स्ट्रॉंग फील्ड लिगँडची ही वरती जी केस लिहिलेली आपण ती. आता एक केस वीक फील्ड लिगँडची पण लिहून घेऊ आपण. वीक फील्ड लिगँडच्या केसमध्ये काय असेल, 1 2 3 4, त्याच्यानंतर 4s 4p आणि ही काय असेल 4d 1 2 3 4. ओके, सो 3D ऑर्बिटल. आता परत हे 3D 4s हे नोटेशन्स लिहित नाही, बरोबर. वीक फील्ड लिगँड जेव्हा असतो त्यावेळेस पेअरिंग होत नाही. D4 सिस्टीम ज्या वेळेला असते, D4 सिस्टीम, त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन्स मेटलचे असेच राहतात आणि आउटर ऑर्बिटल वापरली जाते बॉन्ड फॉर्मेशनसाठी. कुठली, 4D ऑर्बिटल वापरली जातो. सो तो त्या केसमध्ये काय असेल, x x x x x x x x. हे जे लिगँडचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण इथे एक्स एक्स या टाइपमध्ये दाखवलेले आहेत. आणि आता इथे बॉन्ड कुठे असेल किंवा हे जे हायब्रिडायझेशन असेल ते असेल sp3d2. वरच्या केसमध्ये जे हायब्रिडायझेशन असेल ते काय असेल, D2sp3. सो sp3d2 आणि D2sp3 असे दोन टाईपचे हायब्रिडायझेशन आपल्याला बघायला मिळतील. ही खालची जी केस लिहिली आपण ती कशासाठी लिहिली आपण, वीक फील्ड लिगँडसाठी लिहिली, वीक फील्ड लिगँडसाठी. सो वीक फील्ड लिगँड आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड अशा दोन केसेस आपल्याला D4 सिस्टीमच्या बाबतीत बघायला मिळतील. D4 सिस्टीम मध्ये जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर त्या केसमध्ये इनर ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी 3 ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट आहेत आणि इनर डी ऑर्बिटल सुद्धा ऑक्युपाय केलेली आहे ऑलरेडी L सिस्टीमनं. सो इथे जर सिस्टीम रिॲक्ट व्हायची असेल किंवा इथे जर बॉन्ड रिॲक्ट व्हायचा असेल तर बॉन्ड ब्रेकिंग होणं पॉसिबल नाही, कारण लिगँड इनर ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट आहे, बरोबर. इनर ऑर्बिटल मध्ये बॉन्ड प्रेझेंट आहे. सो बॉन्ड ब्रेकिंग पॉसिबल नाही. बॉन्ड तयार व्हायचा असेल नवीन किंवा असोसिएटिव्ह मेकॅनिझम मध्ये जसा 7वा बॉन्ड तयार होतो त्या पद्धतीनं रिॲक्ट व्हायचं असेल तर 7वा बॉन्ड तयार करायला इथे इनर ऑर्बिटल मध्ये जागा नाहीये. सो परत 7वा बॉन्ड तयार करायचं झालं तर कुठे होईल, 4D ऑर्बिटल मध्ये होईल, जो की वीक असेल. त्यामुळे रिव्हर्सिबल रिएक्शन पॉसिबिलिटी जास्त असेल. सो या केसमध्ये जिथे रिव्हर्सिबल रिएक्शनची पॉसिबिलिटी असेल त्यावेळेला SN2 mechanism is not possible. So you can say that there is no possibility of reaction by SN2 mechanism, as well as there is no possibility by the reaction SN1 mechanism. SN1 mechanism न सुद्धा रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन इथे पॉसिबल नाहीये ज्यावेळेस स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल किंवा इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार झालेला असेल D4 सिस्टीम मध्ये, किंवा SN2 मेकॅनिझम न सुद्धा तयार होणार, कारण SN2 मेकॅनिझम मध्ये बॉन्ड मेकिंग हे फीचर आहे. बॉन्ड मेकिंग करायला इनर ऑर्बिटल मध्ये जागा शिल्लक नाही. SN1 मेकॅनिझमचं फीचर काय आहे महत्वाचं, बॉन्ड ब्रेकिंग आहे. बॉन्ड ब्रेक करायचा झाला तर तो आउटर ऑर्बिटल मध्ये असता तर लवकर ब्रेक झाला असता. इथं इनर ऑर्बिटल मध्ये बॉन्ड प्रेझेंट आहे, सो तो ब्रेक पण लवकर होणार नाही. देअरफॉर you can say that
this inner orbital complex or the complexes of D4 system with a strong field ligands are inert. They are inert to both of these mechanisms. They are inert to both of these mechanisms, so they will not give the substitution reaction so much fastly. Compared to this, if the ligands are weak field ligand, you can say see here the bond is present. Bond with the ligands are present in the outer d orbital, that is 4d orbital. So this bond is comparatively weaker, and this bond can be broken down easily. So here, whenever the complex is containing weak field ligand, the high spin complex is there, or you can say outer orbital complex will be present, and this outer orbital complex will have the dissociative mechanism, that is SN1 mechanism will be followed here, because the bond is present in outer orbital. So SN1 mechanism is easily possible because bond can be broken down easily. So you can say that this complex or weak field ligand containing complex of D4 system चा weak field ligand containing complex जो असेल तो कुठल्या सिस्टीम न लेबाईल असेल, लेबाईल बाय SN1 LABILE लेबाईल बाय SN1 मेकॅनिझम. SN2 चा प्रश्न येणार नाही, कारण SN1 मध्ये इथे बॉन्ड 4D मध्ये प्रेझेंट येतो, तो इझिली ब्रेक होणं सहजासहजी पॉसिबल आहे. सो बॉन्ड ब्रेकिंग हे फीचर कशाचं आहे, SN1 मेकॅनिझमचे. सो दो यू कॅन से दॅट D4 सिस्टीम कंटेनिंग वीक फील्ड लिगॅंड कॉम्प्लेक्स or D4 system complex containing weak field ligand can react or labile by SN1 mechanism. However, D4 system containing strong field ligand complexes, you can say that these complexes, which are inner orbital complexes, are inert by either SN1 or SN2 also mechanism. We will move further. Now you can deduce in case of D5 system, D6 system and D7 system also. ओके, D1 च्या बाबतीत आपण बघितलं D1 D2 हे काय असतात, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस जरी असले तरी किंवा आउटर ऑर्बिटल वीक फील्ड लिगॅंड असो किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असो, त्यात काही फरक पडत नाही, कारण त्यातली इनर डी ऑर्बिटल मध्ये वॅकंट स्पेस असते, तो असोसिएटिव्ह मेकॅनिझम तिथे पॉसिबल आहे. D3 सिस्टीम आपण पाहिले की ऑलवेज इनर्ट असते, ती कुठल्याच सिस्टीमनं किंवा कुठल्याच मेकॅनिझमनं SN1 और SN2 मेकॅनिझमनं तिथे फॉलो करणं पॉसिबल नाहीये. त्याच्यानंतर D4 सिस्टीम कडे आपण आता बघितलं की त्यातला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स जर असेल किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंडचा जो कॉम्प्लेक्स असेल तर तो SN1 किंवा SN2 कुठल्याही मेकॅनिझमनं इनर्टच असतो, पण SN1 मेकॅनिझम मध्ये वीक फील्ड लिगॅंड सोबत जर त्याचा कॉम्प्लेक्स असेल तर तो SN1 मेकॅनिझमनं लेबाईल असू शकतो. डिसोसिएशन इथं पॉसिबल आहे इझिली, कारण आउटर ऑर्बिटल मध्ये बॉन्ड्स लिगॅंडचे प्रेझेंट आहेत. त्यानंतर D5 D6 सिस्टीमच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. पण आता आपण पुढचे, त्यामुळे तुम्ही काय करा, दिस इज द टास्क फॉर यू. जसं D4 चा आपण लिहिलंय ना स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि वीक फील्ड लिगॅंडच्या बाबतीत, की कुठल्या मेकॅनिझमनं तो इनर्ट असेल किंवा कुठल्या दोन्ही मेकॅनिझमला तो लेबाईल असेल, ते तुम्ही शोधून काढा. कुठल्या सिस्टीमसाठी, D5 आणि D6 सिस्टीमसाठी. सो त्या दोन सिस्टीम्स आपण इथं स्किप करू आणि आपण जाऊ डायरेक्टली कुठे, D7 सिस्टीमसाठी. ठीक आहे. सो D7 सिस्टीमचा जर परत विचार करायचा झाला, अशा टाइपची 4p ऑर्बिटल असेल. ओके, सो D7 सिस्टीम मध्ये काय प्रेझेंट असेल बघा, 5 ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स, एक एक अनपेड इलेक्ट्रॉन 5च्या 5 ऑर्बिटल मध्ये भरले 3D ऑर्बिटल मधल्या, आणि हे 5 झाल्यानंतर हा 6वा आणि हा 7वा, अशा पद्धतीचे हे असेल. सो इथं स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड जरी असला किंवा वीक फील्ड लिगॅंड जरी असला तरी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स इथे इनर ऑर्बिटल मध्ये तयार होऊ शकत नाही, बरोबर आहे. कारण इनर ऑर्बिटल मध्ये तयार करायचं असेल तर 2 D ऑर्बिटल व्हॅकंट पाहिजेत. तुम्ही जरी याला पेअर केलं तरी हा एक अनपेड इलेक्ट्रॉन जशाला तसा शिल्लक राहतो. सो D7 सिस्टीम मध्ये इथं पेअरिंग करून उपयोग नाही, किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असला काय, वीक फील्ड लिगॅंड असला काय, इथे पेअरिंग करून किंवा न करून पण उपयोग नाही, कारण इनर डी ऑर्बिटल मध्ये 2 व्हॅकंट ऑर्बिटल आपल्याला कुठल्याच परिस्थितीत अवेलेबल होऊ शकत नाही. त्यामुळे वीक फील्ड लिगॅंड असला काय किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असला काय, आपल्याला इथं जो बॉन्ड तयार होईल किंवा जो काही कॉम्प्लेक्स मिळेल तो आउटर ऑर्बिटल मधलाच कॉम्प्लेक्स मिळणार आहे, बरोबर आहे. In case of D7 system, there is always formation of complex in the outermost d orbital, and you can say that there is a hybridization sp3d2 present for which D7 system. So D7 system मध्ये जर outer orbital complex तयार होणार असेल तर परत एकदा इथे लिगॅंड सोबतचा जो बॉन्ड तयार होणार आहे तो कुठल्या आउटर डी ऑर्बिटल मध्ये तयार होतोय, आणि तुम्हाला परत एकदा माहिती आहे की आउटर डी ऑर्बिटल मधला बॉन्ड ब्रेक होणं इझिली पॉसिबल आहे, कारण तो वीकर बॉन्ड आहे कंपेअर टू इनर डी ऑर्बिटल. मग आउटर डी ऑर्बिटल जर बॉन्ड फॉर्मेशन मध्ये वापरली असेल तर तो वीक बॉन्ड असणार आहे. सो बॉन्ड ब्रेकिंग विल बी इझियर, अँड बॉन्ड ब्रेकिंग इज द फीचर ऑफ SN1
1 mechanism. So you can say that bond will be broken down easily and the complex is labile by SN1 mechanism. लेबाईल बाय SN1 मेकॅनिझम. SN2 चा प्रश्नच येत नाही, कारण असोसिएशन साठी इनर डी ऑर्बिटल मध्ये व्हॅकन्सी पाहिजे. सो असोसिएशन होणं पॉसिबलच नाही. डिसोसिएशन मात्र इझिली पॉसिबल आहे, कारण आउटर डी ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशन साठी वापरलेली. सो SN1 मेकॅनिझम हा D7 कॉम्प्लेक्स काय असेल, लेबाईल असेल. त्यानंतर एक अजून एक्झाम्पल घेऊ D8 सिस्टीमचा. आपण D8 सिस्टीम मध्ये काय परिस्थिती असणार आहे, हे झाले 7 इलेक्ट्रॉन, त्यातला एक आपण 8वा इथे वाढवून घेऊ. ओके, हा 8 इलेक्ट्रॉन्स इथे अकोमोडेट केलेले कुठं, इनर डी ऑर्बिटल मध्ये. परत परिस्थिती ती सेम असणार आहे. 2 इलेक्ट्रॉन्स इथे, 2 इलेक्ट्रॉन्स इथे, असे डी ऑर्बिटल जी वापरलेली असेल ती आउटर डी ऑर्बिटल म्हणजे 4D ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशन साठी लिगँड सोबत वापरलेली असेल. सो हा जो लिगँडचा बॉन्ड आहे शेवटच्या डी ऑर्बिटल मधला किंवा हायब्रिड ऑर्बिटल मधला म्हणा, तो कुठल्याही एका लिगँडचा बॉन्ड इझिली ब्रेक होईल. सो बॉन्ड ब्रेकिंग विल बी द फीचर फॉर द reactivity of this complex for the substitution reaction, and therefore this complex, again D8 system containing complex, will be labile by SN1 mechanism. बरोबर, SN1 mechanism ना काय असेल तो लेबाईल असेल. अशाच टाईपचं कॉम्प्लेक्स डिसाइड कसा करायचा किंवा लेबाईल असेल का इनर्ट असेल फॉर D9 अँड D10 सिस्टीम. कुठल्या D9 आणि D10 सिस्टीम न कॉम्प्लेक्स लेबाईल असेल का इनर्ट असेल या सिस्टीमसाठी ते तुम्ही फाइंड आउट करा. बरोबर, जसं आपण D8 साठी फाइंड आउट केलं तसंच D9 आणि D10 साठी कॉन्फिगरेशन लिहून बघा, त्याचं हायब्रिडायझेशन काय येतं ते बघा, आणि तुम्ही त्यात शोधा की आयदर D9 अँड D10 सिस्टीम कॉम्प्लेक्स ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस आर लेबाईल ऑर इनर्ट, ते तुम्ही शोधून काढा. या व्हिडिओ मधल्या या टास्क आहेत असं समजा. याच्या अगोदर कुठली टास्क दिली तुम्हाला, D4चं मी सांगितलं, D5 आणि D6 सिस्टीमचं तुम्हाला मी शोधायला सांगितलंय. बरोबर, सो या 4 सिस्टीमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून बघा, 4 सिस्टीमचं हायब्रिडायझेशन लिहून बघा, त्यातले बॉन्ड्स कुठले तयार होतात ते पहा, आणि त्यानुसार ते कॉम्प्लेक्सेस लेबाईल आहेत का इनर्ट आहेत, आणि असतील लेबाईल तर ते कुठल्या मेकॅनिझमनं रिॲक्ट होतील, आयदर दे विल रिॲक्ट बाय SN1 और SN2 मेकॅनिझम, ते डिसाईड करून तुम्ही मला कॉमेंट करू शकता व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट कॉम्प्लेक्सेसच्या बाबतीत किंवा रिॲक्टिव्हिटीच्या बाबतीत पाहणार आहे. म्हणजे आपण या ज्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघितल्या त्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन फक्त एका कॉम्प्लेक्स पुरत्या किंवा काही लिगँड्सच्या वेगवेगळ्या लिगँड पुरत्या मर्यादित होत्या, पण आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये वॉटर सोबतचं ज्याला आपण हायड्रोलिसिस रिॲक्शन म्हणतो त्याच्यावरती फोकस करणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.